नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू. मुंबई पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांना हाय अलर्ट जारी. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. 122 मतदारसंघात मतदान. 1302 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. मंजिले सब्रवालों को मिलती है. राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर अमोल मिटकरी यांचे ट्विट. मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचं पाप शरद पवारांचं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका. दिल्ली स्फोटातील सूत्रधाराला लवकरच अटक झाली पाहिजे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. करुणा मुंडेंचा स्वराज्य शक्ती पक्ष निवडणुकीच्या रिंगणात. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण रद्द करण्याचा शीतल तेजवानींच्या वकिलांमार्फत अर्ज. पार्थ पवारांविरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया मैदानात. पार्थ पवारांसह गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची माहिती. पुणे महानगरपालिकेतील उपायुक्तांच्या बदल्या. महानगरपालिकेतील 20 उपायुक्तांच्या बदल्या. पुणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर. पुण्यात 41 प्रभाग, 165 नगरसेवक, तर मुंबईत 227 वॉर्ड, 227 नगरसेवक. भाजप नेते प्रवीण दरेकरांनी घेतली शरद पवारांची भेट. स्वयंपूर्ण विकासासंदर्भात दोघांमध्ये चर्चा. आंदेकर टोळीविरोधात पुणे पोलीस आणि महानगरपालिका पुन्हा आक्रमक. आंदेकरांनी अनधिकृतपणे बांधलेल्या वारकरी भवनावर कारवाई. मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.